सिरियल बी या चॅनलमध्ये आतापर्यंत आपण पाहिलं आहे की सेक्शन 3 मागच्या व्हिडिओपर्यंत आपण पाहिलेले आहेत. ठीक आहे. आणि आज आपण पाहणार आहे सेक्शन 4 पाहणार आहे. सेक्शन 4 एकदम सिंपल आहे. नेमकं सेक्शन 4 मध्ये काय म्हटलं आहे ते आपण पाहणार आहे. कम्युनिकेशन व्हेन कंप्लीट. आणि सेक्शन 3 मध्ये काय होतं, प्रपोजल होतं, ॲक्सेप्टन्स होतं आणि रिवोकेशन होतं. 3 गोष्टी होत्या त्याच्यामध्ये. प्रपोजल, त्यानंतर ॲक्सेप्टन्स तुम्हाला आठवत असेल तर, आणि रिवोकेशन्स. या 3 गोष्टी त्याच्यामध्ये समाविष्ट होत्या आणि ते तुम्हाला मी बारकाईने एक्सप्लेन केलेलं आहे. आता सेक्शन 4 मध्ये आपण पाहणार आहे कम्युनिकेशन व्हेन कंप्लीट. बरोबर की नाही? The communication of proposal is complete when it comes to the knowledge of the person to whom it is made. कम्युनिकेशन केव्हा कंप्लीट होतं? एखादा प्रस्ताव आपण दुसऱ्या व्यक्तीला देत आहे एखाद्या वस्तूबाबत, आणि तो प्रस्ताव त्याला कळाला. ज्या वेळेस त्याला तो प्रस्ताव कळाला त्यावेळेस तुमच्यातला आणि त्याच्यातला जो कम्युनिकेशन होतं ते कम्युनिकेशन काय झालं? पूर्ण झालं, म्हणजे कंप्लीट झालं. ठीक आहे. आता तुम्हाला असं समजणार नाही. तुम्हाला एक्झाम्पल थ्रू मी तुम्हाला समजण्याचा प्रयत्न करतो. एक्झाम्पल म्हणजे काय असं? आता करार म्हणजे नेमकं असं काय असतं माहिती आहे का? जेव्हा आपण दोन व्यक्तीमध्ये दोन व्यक्तीमध्ये कायदेशीररित्या एखादा डीड करार बनवत असतो, कायदेशीररित्या एखादा बंधनकारक असा करार किंवा समज बनवित असतो, त्याला आपण करार असं म्हणतात. आणि त्या करारामध्ये त्या गोष्टीत काय काय इन्व्हॉल्व असतं, त्या संवादांमध्ये जेव्हा आपण कम्युनिकेशन करतो, हे जे डीड आहे, करार केव्हा बनतो? ज्या वेळेस आपण एखाद्या व्यक्तीशी संभाषण करू, कम्युनिकेशन करू, त्यावेळेस काय होणार? हा जो डीड आहे तो कंप्लीट होणार. आणि त्याच्यामध्ये काय काय होईल? मग त्याच्यामध्ये प्रपोजिंग असतो, ॲक्सेप्टन्स असतो आणि रिवोकेशन असतो. ठीक आहे. एखाद्याला ऑफर देणे आणि तो ऑफर त्याने मान्य केले आणि अचानक एखादी परिस्थिती उद्भवली तर मग तो जो प्रपोजल आहे तो रिवोकेशन, सेक्शन 3 मध्ये आपण जे पाहिलं तसं. मग आता पुढे असं आपण पाहू. सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की एखादा संवाद कायदेशीरदृष्ट्या लिगली इन्फोर्सेबल असं जेव्हा म्हणतो आपण, लिगली इन्फोर्सेबल केव्हा लागू होतो, म्हणजे केव्हा तो करार पूर्ण झाला? खरा प्रश्न हा सेक्शन 4 मध्ये उद्भवतो. मग पूर्ण होतो जेव्हा ज्या व्यक्तीला प्रस्ताव दिला आहे त्याला त्याची माहिती मिळाली. उदाहरण असं पाहू. आता आपण एक मिनिट उदाहरण आपण पाहू. असं पाहू. पत्राद्वारे पाठवलेला प्रस्ताव तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा ज्या व्यक्तीला तो पाठवला आहे त्याला ते पत्र मिळाले आहे, तेव्हा तो प्रस्ताव काय होतो? पूर्ण होतो. पाहिलं लिहिलेलं आहे मी. वेन एक्झॅक्टली डज द कम्युनिकेशन बिकम लिगली इफेक्टिव्ह? द आन्सर डिपेंड्स ऑन ॲक्शन अँड हू आर आस्किंग. प्रपोजल इथं आहे सेंडर आणि रिसिव्हर, याच्या दोघांमध्ये सेंडर आणि रिसिव्हर ॲक्सेप्टन्स करतात आणि सेंडर आणि रिसिव्हर याच्यामध्येच काय होतं? रिवोकेशन पण होतं. आता प्रपोजल तुम्हाला सांगितलं द अदर पर्सन नोज अबाउट इट. ज्या वेळेस आपण एखाद्या व्यक्तीला प्रस्ताव देतो आणि त्याला त्या प्रस्तावाची माहिती मिळते, म्हणजे तो प्रस्ताव काय झाला? कंप्लीट झाला. अ प्रपोजल सेंट बाय लेटर इज कंप्लीट वेन रिसीव. मी एखाद्याला पत्र पाठवलं एखाद्या प्रस्तावाच्या, तर लेटर त्याने ॲक्सेप्ट केलं, म्हणजे ही जी पहिली स्टेप आहे प्रपोजलची, ती प्रपोजलची स्टेप काय झाली? पूर्ण झाली. आता अगेन्स्ट प्रपोजल, ज्याला आपण ते पत्र पाठवतो आहे त्याचे केव्हा कंप्लीट होईल? आता ही माझी प्रक्रिया झाली, ही झाली प्रक्रिया एची आणि ही झाली आता प्रक्रिया बीची.
अगेन्स्ट प्रपोजल म्हणजे मी ॲक्सेप्ट करतो आहे, तुम्ही मला प्रपोजल पाठवलं आणि मी ॲक्सेप्ट करतो. केव्हा तुमची तर झालं इथं, जेव्हा मला ते पत्र मिळालं तेव्हा तुमचा हा जो प्रपोजल आहे तो प्रपोजल कंप्लीट झाला. मात्र आता माझ्यावरती डिपेंड आहे. वेन सेंट मेलबॉक्स रूल अगेन्स्ट ॲक्सेप्टर वेन इट रिचेस द प्रपोजर. आणि तुमचा जो प्रस्ताव आहे त्याला मी ॲक्सेप्ट करून मेलबॉक्समध्ये मी पाठवला, बरोबर की नाही, ॲक्सेप्ट करून, तेव्हा माझी प्रक्रिया काय झाली, कंप्लीट झाली. आता रिवोकेशन अगेन्स्ट सेंडर आणि अगेन्स्ट रिसिव्हर या दोघांमध्ये असतं. जेव्हा मी तुम्हाला रिवोकेशन पाठवलं बाय टेलिग्राम थ्रू तेव्हा माझी प्रक्रिया पूर्ण झाली आणि तुम्हाला जेव्हा ते माझे टेलिग्रामचे पत्र मिळालं तेव्हा ती तुमची म्हणजे बीची प्रक्रिया पूर्ण झाली. अजून पाहू आता तुम्हाला एक्झाम्पल थ्रू. एने ऑफर केली घर विकण्याची, कशा थ्रू, बाय लेटर थ्रू. मग बीला हा लेटर प्राप्त झाला, बी रिसिव्स लेटर, म्हणजे तो जो पहिली प्रक्रिया होती आता एका झाली. प्रपोजल जो होता, प्रपोजलची जी प्रक्रिया असते प्रपोजल, ती तर काय झालं, कंप्लीट झाली. कोणाची, एची जी प्रक्रिया होती प्रपोजलची, कारण तुम्हाला कळालं ना, लेटर मिळालं म्हणजे तुम्हाला काय झालं, मी घर विकत आहे याबद्दल तुम्हाला कळालं, म्हणजे माझं जे प्रपोजल होता तर तुम्हाला तो कळाला. त्यात जी काय असेल ती किंमत ते वेगळा इश्यू आहे. मग तुम्ही एक लेटर मला पोस्ट केलं, पोस्ट केलं आणि ते पोस्टमध्ये तुम्ही तो लेटर जो आहे तो टाकून दिला. म्हणजे आता हा जो प्रपोजल आहे तो तुमच्या प्रपोजल मी बाइंडिंग झालो, कारण तुम्ही ॲक्सेप्टन्सच्या इथं टाकलेलं आहे, बरोबर. आणि यदा कदाचित मला जर हा माझा प्रपोजल होता तो रिवोकेशन करायचे असेल, बरोबर की नाही, कारण मी आत्तापर्यंत तुमच्या वाट पाहतोय, बरं. तुम्ही टाकला मात्र हे लेटर अजून मला मिळालेलं नाही, कारण वेट फॉर ॲक्सेप्टन्स. त्याआधी मी काय केलं, तुम्हाला एक टेलिग्राम थ्रू रिवोकेशन पाठवलं. मग इथं जे माझे रिवोकेशन कंप्लीट झालं, मात्र ते अजून पत्र तुम्हाला मिळालेलं नाही टेलिग्रामचं. ते आधी ज्या टेलिग्रामने मी तुम्हाला पत्र पाठवलं होतं त्याआधी तुम्ही मला ॲक्सेप्टन्सचं लेटर दिलं, म्हणजे काय झालं, तुमच्या आणि माझ्यातला जो करार होता तो करार कंप्लीट झाला. मी नंतर पाठवलेलं रिवोकेशन थ्रू टेलिग्राम ते काय झालं, तो प्रस्ताव मान्य धरल्यात वाईड होऊन गेला. तो मान्य धरला जाऊ शकणार नाही, कारण मी टेलिग्राम पाठवण्याआधीच बिफोर टेलिग्राम त्याआधीच तुम्ही मला काय केलेलं आहे, ॲक्सेप्टन्सचं पत्र पाठवलेलं आहे. त्यामुळे हा जो प्रस्ताव जो आहे तो प्रस्ताव रद्द होणार, म्हणजे रिवोकेशन होणार नाही. ठीक आहे, आता कळालं तुम्हाला. अजून एक्झाम्पल पाहू. एकदम सोप्या पद्धतीचे एक्झाम्पल आपण पाहणार आहे. एखादी ऑनलाईन वेबसाईट आपण कन्सिडर करू. ऑनलाईन वेबसाईट ॲमेझॉन धरा किंवा फ्लिपकार्ट धरा, ठीक आहे, ॲमेझॉन. आता त्यामध्ये विविध प्रकारचे ॲडव्हर्टाइजमेंट आपण पाहत असतो, ठीक आहे. जेव्हा तुम्ही त्या वेबसाईटवर फोनची किंमत, आणि ते आपण पाहणार आहे, मोबाईल पाहणार आहे, फोनची किंमत पाहणार आहे आणि इतर माहिती पाहत असतात, तेव्हा ती कंपनी तुम्हाला तो फोन विकण्याचा प्रस्ताव देत असते. इथं 10,000, इथं 5,000, इथं 2,000 या पद्धतीचा तो प्रस्ताव तुम्हाला दिला. आणि मग हा प्रस्ताव तुम्हाला केव्हा कळला, वेन तुम्ही ॲमेझॉनची वेबसाईट ओपन केली
अमेझॉनची वेबसाईट किंवा ओपन केली तेव्हा त्याचा जो प्रस्ताव आहे तो तुम्ही तो प्रस्ताव पाहिला, म्हणजे हा झाला प्रपोजल आणि त्याचे प्रपोजल जे अमेझॉनची वेबसाईटचे होतं ते प्रपोजल पूर्ण झालं आणि तुम्ही पाहिलं ना त्याला, तुम्ही पाहिलं म्हणून तो प्रपोजल काय झाला आता पूर्ण झाला. तुम्ही विकत घेतला नाही घेतला ती गोष्ट आता दुसरी. स्वीकृती केव्हा होईल? दुसरी गोष्ट येते ॲक्सेप्टन्सची. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे की सेक्शन 3 आणि सेक्शन 4 इंटरकनेक्टेड आहे. मग इथं बाय नाव बटनवरती एक बटन असतो बाय नाव आणि त्याच्यावरती तुम्ही काय केलं, क्लिक केलं. मग जर बाय नाव बटनवरती तुम्ही क्लिक केलं मग तुमचं काय झालं, ती ॲक्सेप्टन्स. बाय नाववरती तुम्ही क्लिक केलं ना, म्हणजे याच्या प्रस्तावाला तुम्ही काय केलं, मान्य केलं. ही तुमची झाली बरं. हा ए म्हणजे ॲमेझॉन आहे, बी म्हणजे ज्यावेळेस तुम्ही वेबसाईट पाहिली आणि ज्यावेळेस तुम्ही ॲक्सेप्टन्स केलं. ठीक आहे, इथपर्यंत कळालं. आता तुमच्यासाठी तुमची स्वीकृती तेव्हा पूर्ण होते जेव्हा कंपनी तुमच्या बाय नाव क्लिकची नोंद घेते. मग तुम्ही बाय नावची हे क्लिकची नोंद केव्हा होईल स्वीकृती, ज्यावेळेस तुम्ही या बटनवरती क्लिक करणार, तुम्ही त्यांना पेमेंट देणार आणि त्यानंतर ही जी पूर्ण जी आहे ती प्रक्रिया कंप्लीट होईल. तुम्ही पेमेंट वगैरे डिलेवरी ऑप्शन्स वगैरे जे काही चूज करणार तेव्हा, बरोबर. आता ही झाली पूर्ण प्रक्रिया पूर्ण. आता याच्यामध्ये एक पार्ट राहिला तो आहे रिवोकेशन. मग त्याच्यामध्ये अजून एक पर्याय असतो. तुम्ही बाय नाव या बटनवरती क्लिक केल्यानंतर पेमेंट दिलं कंप्लीट बरोबर. मग आता पेमेंट नंतर अजून एक तिथं एक बटन असतो कॅन्सलेशन. मग आता ही कॅन्सलेशन केव्हा पूर्ण होईल, कॅन्सल ऑर्डरची बटन, जेव्हा तुम्ही ही कॅन्सलेशनच्या बटन दाबाल त्यावेळेस तो कॅन्सलेशनच्या जे पूर्ण आहे म्हणजे रिवोकेशन कॅन्सलेशनच्या बटन दाबा. त्याच्यामध्ये मग एक माहिती येते, काहीतरी पॉपअप विंडो येते, त्याच्यामध्ये रिझन असतं की बुवा हा प्रोडक्ट दुसरीकडे स्वस्त किमतामध्ये मिळतं आहे का, किंवा काय रिझन वगैरे जे असेल ते काहीतरी असतं आणि त्याच्यावरती आपल्याला काय करावं लागतं, क्लिक केल्यानंतर कॅन्सल करावं लागतं. मग ही जी संदेश, मग हा जो कॅन्सलेशनचं मला मिळेल कंपनीला म्हणजे ॲमेझॉनला. मग आता ही प्रक्रिया संपूर्ण प्रक्रिया तेव्हाच पूर्ण होते ज्या वेळेस ॲक्सेप्टन्स प्रपोजल त्यानंतर प्रपोजल ॲक्सेप्टन्स आणि रिवोकेशन तर सर्वात लास्टची प्रक्रिया असते. काही वेळेस प्रक्रिया इथंच पूर्ण होते. तुम्ही बायवरती क्लिक केलं ती वस्तू तुमच्या घरी डिलिव्हर झाली तेव्हा होऊन जाते. रिवोकेशनच्या ऑप्शन्स नंतर म्हणजे ते फॉल्ट असली तेव्हा मग तुम्हाला ते ऑप्शन्स वगैरे ओपन होतं. मग या पूर्ण वस्तूला सेक्शन 4मध्ये सांगण्यात आलेलं आहे. कळालं मला वाटतं एवढं तुमच्यासाठी भरपूर आहे. आणि अजून तुम्हाला याच्याबद्दल काही माहिती पाहिजे असेल, जास्त विश्लेषण जर तुम्हाला पाहिजे असेल सेक्शन 4बद्दल आणि 3बद्दल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आवडला नसेल तर डिसलाईक करा. धन्यवाद.